नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सरळ सेवा पदभरतीमध्ये मित्रांनो सध्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध होत नाहीत, परंतु एक सध्या जाहिरात जी चालू आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला आता शेवटची संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी खूपच कमी दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. तुम्ही अर्ज केलेला नसेल तर नक्की या ठिकाणी अर्ज करा. या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा मित्रांनो, ही जाहिरात कुठली आहे तर मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांची ही रिक्रुटमेंट आहे. तुम्ही यासाठी अर्ज केला आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. अर्ज नसेल केला तर तुम्हाला सर्व माहिती देतोय, कशी परीक्षा होणार आहे, कशा पद्धतीने जागा आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर शिपाईपासून ते पदवीपर्यंतची सर्व पदं भरली जात आहेत. शिपाईसाठी मित्रांनो 10 जागा आहेत. टोटल 47 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. शिपाई या पदासाठी मित्रांनो तुम्ही फक्त 10वी पासवरती अप्लाय करू शकतात. त्यानंतर संगणक सहाय्यकची 1 जागा आहे. लिपिक टंकलेखकच्या 10 जागा या ठिकाणी भरल्या जातात मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त पदवीवरती अप्लाय इथं करू शकतात. वायरमॅनची पोस्ट आहे. वायरमॅनमध्ये तुमचा ITI वगैरे झाला पाहिजे. मिस्त्रीची पोस्ट आहे, 1 जागा आहे. प्लंबरसाठी 1 जागा आहे. स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षकची पोस्ट आहे मित्रांनो, 2 जागा आहेत. सॅनिटरी इन्स्पेक्टर पाहिजे. त्यानंतर सहाय्यक सुरक्षा निरीक्षकचे देखील 6 जागा आहेत मित्रांनो, इथंही तुम्ही फक्त पदवीवरती अप्लाय करू शकतात. त्यानंतर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 2 जागा आहेत तुमचं, ज्यामध्ये मित्रांनो मीडियामधून डिग्री डिप्लोमा वगैरे झालेला पाहिजे. त्यानंतर स्वच्छता निरीक्षकची पोस्ट आहे. तुम्ही म्हणाल खाली देखील स्वच्छता निरीक्षकची पोस्ट आहे, परंतु इथं सहाय्यकची पोस्ट आहे आणि इथं फक्त स्वच्छता निरीक्षकची पोस्ट आहे मित्रांनो. इथं 1 जागा आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी. सुरक्षा निरीक्षकची अजून 1 पोस्ट आहे. तुम्ही म्हणाल इथं बी आहे, तर ही सहाय्यकची आणि ही फक्त सुरक्षा निरीक्षकची पोस्ट आहे. त्यानंतर भांडारपालची पोस्ट आहे मित्रांनो, 1 जागा आहे. अभिरक्षकसाठी 1 जागा आहे. मास मीडिया प्रमुखसाठी देखील 1 जागा आहे. जनसंपर्क अधिकारीसाठी 2 जागा आहेत. लेखपाल BCom झालेलं पाहिजे. सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर यासाठी 1 जागा भरली जाते. त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक धार्मिकसाठी 1 जागा आहे मित्रांनो, पदवीवरती तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. तर ह्या सर्व जागा आहेत मित्रांनो, या ठिकाणी सरळ सेवेने परमनंट पदं भरली जात आहेत. आता याच्यासाठी शेवटचे काहीच दिवस राहिलेले आहेत मित्रांनो अप्लाय करायसाठी. 12 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. तुम्ही म्हणाल की मित्रांनो हा जॉब जो आहे परमनंट आहे का श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तर तुमचं जॉब लोकेशन मित्रांनो तुळजापूर याच ठिकाणी असणारे डिस्ट्रिक्ट धाराशिवमध्ये मित्रांनो तुळजाभवानी मंदिर जे आहे त्याच ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असेल. आणि ही पदं जी आहेत मित्रांनो तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतात. त्याच्यामुळे मित्रांनो ही परमनंट सरळ सेवेने भरली जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही पदं येतात, त्याच्यामुळे हा परमनंट जॉब आहे मित्रांनो. तुम्हाला की कॉन्ट्रॅक्ट बेसिस वगैरे आहे का, तर नाही. याच्यामध्ये मित्रांनो डायरेक्टली लिहिले त्यांनी सरळ सेवेने ही पदं भरली जाणार आहेत. तर IBPS कंपनी परीक्षा घेते तुमची. याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फीज आहे. मागासवर्गीय प्रवर्ग, आर्थिक दुर्बल दृष्ट्या घटक, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. तर यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन 12 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला करायचे आहेत. तुम्हाला मित्रांनो या जाहिरातीमध्ये आता तुमचं जसं की कास्ट वाईज जागा दिलेल्या नाहीत, तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास तुम्हाला हा जो नंबर दिलेला आहे पहा, हा IBPSचे नंबर या ठिकाणी 2 नंबर दिलेले आहेत मित्रांनो, इथं तुम्हाला कॉल करायचं आहे. बरेच विद्यार्थी विचारतात कमेंट करून की याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या नाहीत, तर मग आम्हाला कसं कळलं की कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत. तर या 2 नंबरवरती कॉल करायचा तुम्हाला, किंवा मित्रांनो हा जो नंबर दिलेला आहे पहा, हा नंबर 10 ते 6 या वेळेमध्ये चालू असतो. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे जे ईमेल ID देखील इथं दिलेला आहे पहा, याच्यावरती देखील तुम्ही मेल करू शकतात. किंवा हा जो नंबर आहे हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा नंबर आहे, हा लँडलाईन नंबर, तिथंही कॉल करू शकतात. किंवा हा IBPSचे वरचे 2 नंबर आहेत, इथंही कॉल करू शकतात. पेज नंबर 2 वरतीच मित्रांनो 3ऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला हे नंबर पाहायला भेटतील. सर्वांनी याच्यावरती कॉल करून सांगा कमेंट बॉक्समध्ये कॅटेगरी वाईज जागासाठी काय या ठिकाणी माहिती भेटलेली, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. तर लास्ट डेट 12 एप्रिल आहे. आता याच्यासाठी मग मित्रांनो ही जी जागा भरल्या जातात याची परीक्षा कशी होणार आहे तुमची, तर परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना सेंटर निवडायचं आहे. सेंटर कुठले तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना दाखवलेले आहेत मित्रांनो. बरेचसे महत्त्वाचे सेंटर्स तुम्हाला पाहायला भेटतील. फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये वयोमर्यादा तुमची साधारणतः ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वयामध्ये सूट देखील तुम्हाला असेल. पगार जर बघितला मित्रांनो तर 15,000 47,000 पर्यंत या ठिकाणी शिपाईसाठी पगार आहे. पूर्ण मित्रांनो गट डचा जो पगार असतो शिपाईसाठी, कुठलीही पोस्ट पहा गट डची महाराष्ट्र शासनाची, एवढाच पगार तुम्हाला पाहायला भेटतो. तो सेम पगार प्लस याच्यामध्ये शासकीय भत्ते देखील तुम्हाला असू शकतात, कारण की पूर्णपणे मित्रांनो वेतन श्रेणी तुम्हाला लागू आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार.
त्याच्यानंतर मित्रांनो ऑनलाईन परीक्षा तुमची कंडक्ट होणार आहे. एका प्रश्नासाठी 2 गुण तुम्हाला असतील. बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा तुमची असेल. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसते. 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची परीक्षा तुमची असेल. 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस मित्रांनो दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ह्या जाहिरातीची. तिथून तुम्ही प्रत्येक पदाचा सिलेबस पाहू शकता. जसं की मराठी असेल, इंग्रजी असेल, मराठी व इंग्रजी ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये आपले कॉमन जे विषय आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व गणित, आणि काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न आहेत, जसं की मित्रांनो मास मीडिया प्रमुख याला 40 प्रश्नांचे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आहेत. त्यानंतर पहा स्वच्छता निरीक्षकसाठी देखील तांत्रिक प्रश्न आहेत. असे काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न देखील या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा या ठिकाणी होणार आहे. नॉर्मलायझेशन वगैरे देखील होईल आणि डिटेलमध्ये सिलेबस देखील तुम्हाला इथं त्यांनी याच PDF फाईलमध्ये दिलेला आहे. पहा काय विचारलं जाईल त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक्स वाईज तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. जसं की एखाद्या पदाविषयी जर आपण बघितलं तर शिपाई हे जे पद आहे मित्रांनो याच्यासाठी जर पाहिलं तर तांत्रिक प्रश्न असणार नाहीत. फक्त 4च विषय तुम्हाला असतील. तर त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल पाहू शकता. जसं की मराठी 10वीच्या बेसवरती असेल, ज्यामध्ये शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग. इंग्रजीमध्ये देखील 10वीच्या बेसवरती असेल. जनरल व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर. सेम मित्रांनो मराठीचा जो सिलेबस आहे तोच इथं देखील आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणी 10वीवरतीच असेल. सामान्य बुद्धिमापन चाचणी, वाकलन, अंकगणित आधारित प्रश्न असतील. सामान्य ज्ञान 10वीच्या बेसवरतीच असेल. आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबींची वैशिष्ट्ये हे देखील तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. परीक्षेचं वेळापत्रक वगैरे तुम्हाला सर्व फॉर्मची डेट गेल्यानंतर मित्रांनो भेटून जाईल. तर याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या मेगा पोलीस पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ज्यामध्ये मित्रांनो 5वी आवृत्ती 2024ची प्रसिद्ध झालेली आहे. ज्यामध्ये 16,951 प्लस प्रश्न देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रत्येक प्रश्नांचं हस्तलिखित व अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरं तुम्हाला पाहायला भेटतील. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संचमध्ये मित्रांनो स्टेट बोर्डावरती आधारित देखील 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर पोलीस भरतीमधील प्रत्येक पदांसाठी मित्रांनो हे पुस्तक उपयोगी आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला हे भेटून जाईल. त्याचबरोबर पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक आहे. यामध्ये 2023मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. एकूण 8,375 प्लस प्रश्न याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीसाठी स्पेशल तुम्हाला फास्ट रिव्हिजननुसार अभ्यास करायचा आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार. मग हे पोलीस भरतीसाठी असेल किंवा सरळ सेवेसाठी असेल त्यासाठी मित्रांनो स्पेशली 3,000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी प्रश्न या पुस्तकात त्यांनी दिलेले आहेत. तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही भरतीसाठी उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरती देखील तुम्हाला उपलब्ध आहेत.